नमस्ते मित्रांनो, राशी राज या चॅनलवरती आपले स्वागत. मित्रांनो, वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या जवळ येण्यामुळे अनेक शुभ आणि अशुभ योग तयार होतात. मंगळ आणि शनी देखील अंशतः जवळ येत आहेत, ज्यामुळे अंगारक योग तयार होत आहे. प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर राशीमध्ये बदल करतात. ग्रहांच्या संक्रमणामुळे राशीमध्ये ग्रहांची युती होते. मंगळ आणि शनी एकमेकांच्या अगदी जवळ येत असल्यामुळे अंगारक योग तयार होईल. हा योग कोणत्या राशींसाठी घातक ठरेल आणि कोणाला त्यांच्या करिअरमध्ये चमकण्याची संधी मिळेल? चला तर मग जाणून घेऊया. मंगळ आपल्या उच्च राशीच्या मकर राशीतून बाहेर पडला आहे आणि 15 मार्च रोजी शनीच्या राशीत पोहोचला आहे. कुंभ राशीत बसून शनी त्यांचे यजमानपद करीत आहेत. 22 एप्रिलपर्यंत शनी आणि मंगळ अवकाशात एकत्र राहतील. शनी हा वायुकारक आहे आणि मंगळ हा अग्निकारक आहे. अग्नी आणि वायू एकत्र आल्यावर आग वाढते आणि आगीच्या घटना वाढतात. त्यामुळे येत्या 22 एप्रिलपर्यंतचा काळ कसा असणार आहे, जाणून घेऊया या राशीबद्दल. मेष राशी. मेष राशीच्या लोकांसाठी त्यांच्या करिअरमध्ये चांगली प्रगती होऊ शकते. इंजिनिअरिंग संबंधित काम करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला राहील. या दरम्यान भावंडासोबत वाद घालू नका. जर वाद झाल्यानंतर समजूतपणा दाखवा आणि वाद मिटवा. कर्क राशी. कर्क राशीच्या लोकांनी या काळात थोडं सावध राहावं. तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. तसेच या काळात जास्त प्रवास करणे तुम्हाला महागात पडू शकते, त्यामुळे प्रवास शक्यतो टाळा. हा ग्रह काम करताना इजा होण्याची शक्यता निर्माण करत आहे. आरोग्याची काळजी घेत करिअरमध्ये पुढे जावे लागेल. प्रवास करताना सीट बेल्ट किंवा हेल्मेट घाला. सिंह राशी. या राशीच्या लोकांना त्यांच्या वैवाहिक जीवनाची खूप काळजी घ्यावी लागेल. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अतिशयोक्ती करू नका, अन्यथा त्या गोष्टी सुख शांतीमध्ये वाद निर्माण करू शकतात. महिला नोकरीसाठी प्रयत्न करत असतील तर तुम्हाला चांगल्या संधी मिळू शकतात. मकर राशी. या राशीच्या लोकांसाठी त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होऊ शकतात. कुटुंबात काही वाद सुरू असतील तर ते शांततेने सोडवा, अन्यथा कुटुंबातील सुख शांती भंग होऊ शकते. जे प्रगतीसाठी खूप प्रयत्न करत होते त्यांनाही आता चांगली संधी मिळू शकते. नोकरीतही बदलीची शक्यता वाढेल. कुंभ राशी. कुंभ राशीचे लोक खूप संतुलित असतील. उत्साह आणि निराशा वारंवार येईल आणि जाईल. कधी अचानक आनंद मिळेल तर कधी निराशा येईल. स्वतःला संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या करिअरमध्ये जे काम करत आहात ते करत राहा. मंगळ आणि शनीचा हा प्रकाश तुमचे काम सर्जनशीलतेकडे घेऊन जाईल. धन्यवाद. अशीच माहिती ऐकत राहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.